कर्क राशी 31 डिसेंबर पूर्वी तुम्हाला मिळणार गुरूंचा मोठा आशीर्वाद. नशीब अचानक वळण घेणार, अडथळे दूर होणार. कर्क राशीच्या लोकांचं आयुष्य बाहेरून पाहिलं तर शांत वाटतं, पण आतून ते अनेक लढाया लढत असतात. भावना दडपून ठेवणं, इतरांसाठी स्वतःला झिजवणं आणि तरीही अपेक्षित सन्मान न मिळणं हा कर्क राशीचा नेहमीचा अनुभव आहे. गेल्या काही काळात तुम्ही खूप काही सहन केलं आहे. प्रयत्न करूनही अडकलेली कामे, मनात असलेली असुरक्षितता आणि सतत वाटणारी एकच भावना, मी खरंच योग्य मार्गावर आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता हळूहळू मिळायला लागणार आहेत. कारण 31 डिसेंबर पूर्वी कर्क राशीवर गुरूंची अशी कृपादृष्टी पडते आहे, जी केवळ बाहेरची परिस्थिती बदलणार नाही, तर तुमचं अंतर्मनही शांत करणार आहे. हा काळ फक्त नशीब बदलणारा नाही, तर तुमचं जीवन का अशा वळणावर आलं होतं याचं उत्तर देणार आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ त्या क्षणासाठी आहे जिथे तुम्हाला आतून जाणवेल की आता संघर्षाचा काळ संपतो आहे आणि आयुष्य नव्या अध्यायात प्रवेश करत आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गुरूंची कृपादृष्टी का महत्त्वाची ठरते? गेल्या अनेक महिन्यांपासून कर्क राशीच्या लोकांनी असे अनुभव घेतले आहेत की प्रयत्न अपूर्ण आहेत, प्रामाणिकपणा आहे, पण तरीही अपेक्षित फळ मिळत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे गुरूंची परीक्षा. गुरु जेव्हा एखाद्या राशीची परीक्षा घेतात तेव्हा ते बाहेरची परिस्थिती कठीण करतात, पण आतली शक्ती मजबूत करतात. आता ही परीक्षा संपत चालली आहे. गुरूंची कृपादृष्टी म्हणजे केवळ नशीब उजवणं नाही, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळणं, चुकांमधून शिकण्याची ताकद मिळणं, जे तुमच्यासाठी नाही ते आपोआप दूर होणं. हा आशीर्वाद शांतपणे काम करतो, गोंगाट न करता. त्यामुळे बदल जाणवतो, पण त्यामागे असलेली दैवी योजना हळूहळू उलगडत जाते. कर्क राशी 31 डिसेंबर पूर्वी नशीब अचानक असं वळण घेणार आहे. कर्क राशीचं नशीब या काळात एका टप्प्यावर अडकलेलं वाटत होतं. पुढे जायचं होतं, पण मार्ग दिसत नव्हता. आता गुरु अशी परिस्थिती निर्माण करत आहेत की निर्णय घेणं भाग पाडेल आणि तो निर्णय योग्य ठरेल. हा वळणबिंदू खालील प्रकारे येऊ शकतो. अचानक मिळालेली संधी जी आधी कधीच शक्य वाटत नव्हती. एखाद्या व्यक्तीमुळे घडलेला नवीन मार्ग, जुन्या समस्येवर मिळालेला कायमचा तोडगा. हा बदल अचानक वाटेल, पण तो भीतीदायक नसेल. उलट मनाला पहिल्यांदा झलक वाटेल, जणू बराच काळ थांबलेला श्वास मोकळा झाला आहे. अडथळे आपोआप दूर का होऊ लागतील? कर्क राशीच्या लोकांना सगळ्यात जास्त त्रास देतो तो म्हणजे न दिसणारा अडथळा. समोर काहीच नसतं तरीही गोष्टी अडतात, कारण अनेकदा अडथळे हे बाहेरचे नसून आतले असतात. भीती, शंका, जुने अनुभव. गुरूंच्या कृपेने आता 2 पातळ्यांवर अडथळे दूर होतील. बाहेरून विरोध करणारे लोक, अडचणी, विलंब, आतून आत्मविश्वासाची कमतरता, नकारात्मक विचार. तुम्हाला जाणवले की जे काम आधी फार कठीण वाटायचं ते आता सहज होत आहे. संघर्ष कमी होतो आणि प्रवाह तुमच्या बाजूने वाहू लागतो. तुमच्या आर्थिक आणि कौटुंबिक जीवनावर आता मोठा प्रभाव दिसून येईल. कर्क राशीसाठी पैसा हा केवळ कमाईचा विषय नसतो, तर तो सुरक्षिततेचा असतो. गेल्या काळात ही सुरक्षितता डळमळीत झाली होती. गुरूंचा आशीर्वाद इथे खूप खोलवर काम करतो. आर्थिक स्तरावर उत्पन्न आणि खर्च यामध्ये संतुलन निर्माण होईल. अडकलेले पैसे, कर्ज आणि वाद मिटण्याची शक्यता, भविष्याबद्दलची भीती कमी होईल. कौटुंबिक स्तरावर मनात दडलेली नाराजी व्यक्त होईल. नात्यांमध्ये समज वाढेल. घरात पुन्हा एकत्र येण्याची भावना निर्माण होईल. हे बदल हळूवार असतील, पण परिणाम दीर्घकाळ टिकणारे असतील. हा आशीर्वाद टिकवण्यासाठी कर्क राशीने काय लक्षात ठेवावं? गुरूंचा आशीर्वाद मिळणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच तो सांभाळणंही आवश्यक आहे. कर्क राशीने या काळात स्वतःशी प्रामाणिक राहणं फार गरजेचं आहे. भावनिक निर्णय घेण्याआधी एक क्षण थांबा. कुणावरही अंधविश्वास ठेवू नका, पण संशयही करू नका. जे मिळालं आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. स्वतःची किंमत स्वतः ओळखा, कारण गुरूंचा आशीर्वाद त्यांच्यावरच टिकतो जे शिकायला तयार असतात, बदल स्वीकारतात आणि मनात द्वेष न ठेवता पुढे जातात. 31 डिसेंबर पूर्वी कर्क राशीच्या आयुष्यात जे घडणार आहे ते एखाद्या चमत्कारासारखं वाटू शकतं, पण प्रत्यक्षात तो तुमचा संयमाचा आणि सहनशीलतेचा पुरस्कार आहे. गुरूंचा आशीर्वाद अचानक मिळतो, पण तो योग्य वेळीच मिळतो आणि ही वेळ आता आलेली आहे. अडथळे दूर होणं म्हणजे फक्त समस्या संपणं नाही, तर मनावरचा भार हलका होणं आहे. नशीब वळण घेणं म्हणजे फक्त संधी मिळणं नाही, तर स्वतःवरचा विश्वास परत मिळणं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या काळानंतर कर्क राशीचा प्रवास अंधारातून प्रकाशाकडे होणार आहे. हा शेवट नाही, तर नव्या आयुष्याची सुरुवात आहे. तुम्ही जे काही सहन केलं आहे त्यामागे एक दैवी योजना होती आणि आता त्या योजनेचा अर्थ उलगडतो आहे.
जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर समजा की तुम्ही त्या बदलासाठी आधीच तयार आहात, कारण गुरूंचा आशीर्वाद शब्दात सांगता येत नाही, तो अनुभवावा लागतो आणि तो अनुभव कर्क राशीच्या आयुष्यात आता सुरू होत आहे. 2025च्या शेवटच्या अमावस्येने कर्क राशीसाठी एक अद्भुत वळणाची सुरुवात होते. अमावस्या म्हणजे अंतर्मनाची नव्या शक्तीने पुनर्रचना, दडलेल्या शक्तींचा जागर. कर्क राशी हा स्वतः चंद्राचा स्वामी असल्यामुळे या दिवशी ग्रह तुमच्या बाजूने जोरदार फिरायला सुरुवात करतात. ज्या गोष्टी तुम्हाला वर्षभर सापडल्या नाहीत त्या अचानक तुमच्याकडे धावत येतात. ज्या लोकांनी तुम्हाला कधी कमी लेखलं तेच लोक आता तुमच्याकडे आदराने पाहू लागणार आहेत. आणि या अमावस्यानंतर 3 इतक्या जबरदस्त सकारात्मक घटना घडतील की तुमचं आयुष्यच एका क्षणात बदलून जाईल. प्रथम आहे घर, कुटुंब, जमीन जुमला, वारसा किंवा भावनिक सुरक्षेशी संबंधित एक अत्यंत मोठा बदल कर्क राशीच्या जीवनात घडतो. ही घटना इतकी अनपेक्षित असणार आहे की अनेक वर्षांपासून ज्या गोष्टी तुम्ही तुमच्या मनात बंदिस्त करून ठेवल्या होत्या त्या अचानक उकळायला सुरुवात होते. घरातला ताण, सततची अस्थिरता किंवा कोणत्याही कारणामुळे निर्माण झालेला दुरावा अचानक समाप्त होतो. काही जणांसाठी ही घटना घर बदलण्याशी किंवा स्वतःच्या जागेची प्राप्तीशी जोडली जाईल. जे घर किंवा जमीन वर्षानुवर्षे कागदपत्रांमध्ये अडकून पडले होते ते आता पूर्णतः तुमच्या बाजूने सोडवले जाईल. काहींसाठी ही घटना आईवडिलांसोबतच्या नात्यातील बर्फ वितळण्यासारखी असेल. चुकीच्या समजुती, मनातल्या जखमा, न बोललेली शब्द या सर्व गोष्टी आता संपुष्टात येऊ लागतात. कुटुंबात अचानक शांततेचा श्वास उतरतो. जिथे कधी सतत वाद, संघर्ष, तणाव जाणवत होता तिथे आता पाठिंबा आणि प्रेमाचा प्रकाश दिसू लागेल. या घटनेचा परिणाम तुमच्या भावनिक शक्तीवर इतका खोल असणार आहे की वर्षानुवर्षे जपलेली दडपलेले भावनांचे ओझे एका क्षणात हलके होईल. तुमचे करिअर, प्रतिष्ठा, ओळख आणि व्यक्तिमत्वाच्या विकासाशी संबंधित एक प्रचंड बदल कर्क राशीच्या पुढे येतो आहे. ही घटना बाहेरून नाही तर वरून भेटलेली संधी असल्यासारखी वाटेल. काही लोकांना अचानक असा फोन येईल की ज्या संधींचा तुम्ही वाट पाहत होता तो दरवाजा उघडला आहे. ज्या नोकरीसाठी तुम्ही अर्ज केला होता परंतु विसरला होता ती आता तुमच्यासाठी उपलब्ध होते. अनेकांचा रोखलेला पगार, रोखलेल्या प्रमोशन्स किंवा पुढे चाललेला अडथळा अचानक दूर होतो. काहींसाठी तर ही घटना तुमच्या कामाच्या ठिकाणी एक मोठा बदल घडवणार असते. तुमचे वरिष्ठ तुमची कदर करायला लागतील. तुमच्या विरोधात बोलणारे लोक शांत होतील आणि तुमच्या हातात अधिक अधिकार व जबाबदारी येईल. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर एक मोठा ग्राहक, मोठा करार किंवा आधी केलेली संधी पुन्हा तुमच्याकडे परत येते. या बदलाची गती इतकी वेगवान असेल की कालपर्यंत ज्या तुम्ही अडथळा मनात मानत होता त्याच परिस्थितीतून आता तुम्हाला सुवर्ण संधी मिळू लागेल. हा बदल तुमचा आत्मविश्वासाला पुन्हा जिवंत करेल आणि समाजात तुमचं स्थान अधिक उंचावेल.